लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड प्रेक्षकांनो कमालीचा असणार आहेत. का तर पार्थ आणि काव्यामुळे हे दोघे जरी मिलन कॅफेमध्ये गेलेले असते तरीही ह्या दोघांचं मिलन प्रेक्षकांनो धनंजय बाबांमुळे होणार आहेत. कारण या मालिकेमध्ये या दोघांच्या लाईफमध्ये खरा ट्विस्ट तर आता धनंजय बाबा आणणार आहेत. तो कसा प्रेक्षकांनो हे तुम्ही चुकवू नका. आणि दुसरीकडे आपण बघणार आहोत की पार्थने जे काव्याला गिफ्ट दिलं ना, जो नेकलेस आणि रक्ताने जो स्केच रंगवलेला आहेत ना, तो काही तिला आवडलेला नसतो. पण पार्थ तिला असं काहीतरी गिफ्ट देतो ना, तर त्या गिफ्टमुळे मालिकेला नवीन वळण तर नक्कीच मिळणार आहेत. प्रेक्षकांनो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज ट्विस्टवर ट्विस्ट असणार आहे. आणि प्रेक्षकांना आता काव्याने स्वतःला लॉक केलेलं असतं आणि त्यामुळे रम्या आता तिथे आगीत तेल ओतायला गेलेलीच असते. ती म्हणते की काव्या, पण पार्थ माहितीये, पार्थ तिला बाजूला घेतो आणि म्हणतो की रम्या. काव्या म्हणते की रम्या म्हणते की काय. पार्थ म्हणतो की रम्या तू मध्येच काही बोलू नको, तुझ्यामुळे आमच्यामध्ये अजून भांडणं होती. आणि तेवढ्यात का रम्या म्हणते की मी फक्त, आणि पार्थचं बोट वर असतं, त्यामुळे रम्या म्हणते की पार्थ तुझ्या बोटाला काय झालंय. आणि बघा इकडे ही काळजी दाखवते आणि इकडे अजून हिला जळजळ म्हणजे जळफळाट होतो आहे तो काव्याला. आणि पार्थिच्या हातात तो बोट काढतो आणि म्हणतो की चिरलं गेलं आहे. रम्या म्हणते की असं कसं चिरलं गेलं, बघ ना किती चिरलं गेलं, आणि तू फक्त पट्टी लावलीये, तुला काही होणार नाही, मी तुला व्यवस्थित औषध वगैरे लावून देते. पण हे काही आता काव्याला सहन झालेलं नाही. प्रेक्षकांनो ती गेस्ट रूमचा दरवाजा उघडते आणि रम्याला जोरात म्हणते की दे लावून औषध. आता काव्या खूप चिडत रम्याकडे येते आणि म्हणते की औषध लावायचंय ना, दे त्यांना औषध लावून. आता रम्या म्हणते की अगं नाही. काव्या म्हणते की तुलाच काळजी आहेत ना त्यांची. काव्या चिडते आणि म्हणते की घ्या औषध लावून, आणि परत ती गेस्ट रूम मध्ये जाऊन परत स्वतःला लॉक करून घेते. आणि आता पार्थ तिच्याशी बोलायला जातो, पण काव्या खूप चिडलेली असल्यामुळे पार्थशी बोलत नाही. बिचारा पार्थ आता दरवाजाजवळ म्हणतो की ऐका ना काव्या, ओ फिसकारलेली मांजर, ऐका ना, तुम्हीच माझी काळजी घ्या. आणि हा दरवाजा ठोकतो की काव्या. पार्थ म्हणतो की काव्या काय झालंय तुम्हाला, का गैरसमज करून घेतायत. आणि ही रम्या ना प्रेक्षकांना यांची गंमतच बघत असते. पार्थ परत दरवाजा वाजवतो आणि म्हणतो की काव्या ऐका ना, तुम्ही माझ्याशी बोला, आपण ना बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. पार्थ म्हणतो की दार उघडा ना काव्या. आणि मधनं प्रेक्षकांनो ग्लास वगैरे असे फोडण्याचे जोरात आवाज येतात, म्हणजे काचेच्या वस्तू फुटल्याचे आवाज येतात. हे ऐकून आता पार्थ खूपच घाबरतो आणि रम्या देखील. आणि रम्या बघा आता पार्थला म्हणते की कान पकडून सॉरी वगैरे, मी इथून निघून जाते, असं ते त्याला सांगत असते. कारण हे सगळं झालं तर ते रम्यामुळेच झालेलं आहे. आणि पार्थ रम्या गेल्यानंतर म्हणतो की ऐका ना काव्या, यापुढे ना मी तुमच्याच कडून काळजी करून घेईल. पार्थ म्हणतो की उघडा ना दार, आज व्हॅलेंटाईन डे आहेत ना. असं पप्पी घ्यायला जातो, तेवढ्यात ती अजून भांडे फोडते की काय करते माहित नाही. खूप जोरात आवाज येतो आणि पार्थ खूप घाबरतो. आणि प्रेक्षकांनो इकडे आपण बघितलेच आहेत की बाबा अचानक आलेले असतात. तेवढ्यात ते बाबा जीवाला म्हणतात की तुझं हे सगळं लाईव्हच चालू असेल ना. आणि जीवा नंदिनीने एकमेकांचे हात घट्ट पकडलेले असतात. आणि बाबा नंदिनीकडे बघून म्हणतात की तुझं काय, लपून छपून तू याला भेटायला आलीस इकडे. आणि नंदिनी म्हणते की काय लपून. नंदिनी म्हणते की बाबा काय बोलताय तुम्ही. बाबा आता म्हणतात की खरं तेच बोलतो आहे मी. ते म्हणतात की बरं ठीक आहे, सोड आता, जीवाला भेटायला आलीसच आहे तू, शेवटचं भेटून घे. बाबा डायरेक्ट निर्णयच देऊन टाकतात. नंदिनीला म्हणतात की याच्या पुढे तू आता जीवाला भेटायचं नाहीये. आता बघा नंदिनीला प्रश्न पडतो की बाबा असं का वागताय. ती म्हणते की का. बाबा म्हणतात की अगं का विचारते. आणि बाबा म्हणतात की याचा वकील डिवोर्सचे पेपर घेऊन आला होता आणि तुझी सही हवी होती. मग बाबा आता बघा खूप छान ऍक्टिंग करतात. ते म्हणतात की मी त्यांना म्हटलं की तू ते पेपर माझ्याकडे दे, मी नंदिनीची सही घेऊन येतो. आता नंदिनी म्हणते की बाबा तुम्ही काय करताय, हे आपण हा विषय घरी बोलूया. आता धनंजय बाबा पण खूप जास्त करतात. ते म्हणतात की घरी का, होऊ दे ना सगळ्यांच्या समोर. आता जीवाला सुद्धा प्रेक्षकांना टेन्शन आलेलं दिसतं आहे. आता धनंजय बाबा जीवाला म्हणतात की काय रे, सगळ्यांचा आदर्श आहे ना तुझा हा जीवा. ते म्हणतात की मग हा जीवा प्रत्यक्षात कसा आहे हे सगळ्यांना कळू दे. नंदिनी तर काहीच ऐकायला तयार नसते. ती बाबांनाच म्हणते की बाबा बस करा. ती म्हणते की आमच्या नात्यांचा जीवांचा तमाशा नाही होऊ द्यायचा आहे मला इथे.
बाबा म्हणतात तिला की तमाशा केला आहे यानं तुझ्या आयुष्याचा. ते बाबा म्हणतात की या सगळ्या खोट्या सोशल मीडियावर त्याने स्वतःची खोटी प्रतिमा तयार केली आहेत ना, ती खोडून काढायला आलो आहेत मी. आता नंदिनी बाबांना उत्तर देते. ती म्हणते की तुम्हाला काय वाटतं, जीवांची अशी प्रतिमा तुम्हाला क्षणात खोडता येईल का? नंदिनी म्हणते की बाबा एक वेळ लिहिलेलं खोडता येतं. ती म्हणते की पण एक वेळ मनावर कोरलेलं कसं खोडणार आहात तुम्ही? तेवढ्यात जीवा सुद्धा नंदिनीकडे बघतो, म्हणजे त्याला सुद्धा हेच अपेक्षित होतं आणि तेच ती आता बोललेली असते. नंदिनी म्हणते की आमच्या नात्यांच्या प्रेमाच्या खुणा या सगळ्यांच्या मनावर उमटलेल्या आहेत, त्या पुसणं तुम्हाला कधीच जमणार नाही बाबा. नंदिनी आता बाबांनाच खडसावते. ती म्हणते की तुम्हाला सांगायचंय ना सगळ्यांना जीवा कसे आहेत ते? नंदिनी म्हणते की मी आज सांगते सगळ्यांना जीवा प्रत्यक्षात कसे आहेत ते. नंदिनी म्हणते की खूप फिल्मी आहेत मी बाबा. आणि नंदिनी म्हणते की तुटणारा तारा बघून त्याने माझ्यावर प्रेम करावा असा नवरा मागितला होता मी. आणि नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि म्हणते की देवाने माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे जीवा दिले आहेत मला. आणि नंदिनी म्हणते की तुम्हाला माहित नाही बाबा, काचेच्या या बाजारात हिरा आहेत माझे जीवा, हिरा. नंदिनी आता कौतुक करते. ती म्हणते की कामात हुशार आहे, मनाने समजूतदार आहे. आता नंदिनी म्हणते की जीवा खरंच तुम्ही खूप समज मला भाग आहेत की तुम्ही माझे जोडीदार आहात. नंदिनी म्हणते की यांनी कधी प्रेमात चंद्रताळे तोडून आणण्याचं वचन नाही दिलं मला. नंदिनी म्हणते की कारण तुटलेलं कसं जोडायचं हे चांगलं माहिती आहे त्यांना. नंदिनी म्हणते की माहितीये ते रुसतात, हट्ट करतात, पण प्रेमात रुसलं नाही, मनवलं नाही तर अर्थ काय? आणि आता नंदिनी म्हणते की बाबा आम्ही आधीच नशिबाशी खूप भांडलो आहोत, तरी त्यानंतर आता कुठं मी त्यांना मिळवलंय, त्यांनी मला परत मिळवलं आहे. नंदिनी बाबांना म्हणते की आता मी परत आमच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीला येऊ देणार नाही. नंदिनी म्हणते की आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी गिरवलं होतं ना हॅशटॅग नंदिनी परत ये ना. नंदिनी म्हणते की पण मी आज सगळ्यांसमोर मिरवते, हॅशटॅग नंदिनी परत आलीये. आणि नंदिनी म्हणते की मी फक्त तुमची आहे जीवा, नंदिनी जीवा देशमुख. आणि बाबांना हे काही आवडलेलंच नसतं प्रेक्षकांनो, ते अजूनही जीवाकडे रागाने बघत आहे. आणि आता ती बाबांच्या हातनं डिवोर्स पेपर घेते आणि म्हणते की मी ह्या डिवोर्स पेपरवर कधीच सह्या केल्या नव्हत्या आणि कधी करणारही नाही. नंदिनी म्हणते त्याला की तुम्हाला सह्या मिळणार नाहीत कळलं. आणि बाबा म्हणतात की हो नंदिनी. आणि नंदिनीने ते डिवोर्स पेपर फाडून टाकलेले असतात. आणि बाबांना हे काही आवडलेलं नसतं. सगळे जण टाळ्या वाजवतात. नंदिनी जीवाचा हात घेते, तेवढ्यात तिचे बाबा तिचा हात एक पकडतात आणि तिला बाहेर घेऊन जातात, तिला तिथे थांबू देत नाही. नंदिनी म्हणते की बाबा माझा हात सोडा तुम्ही, पण बाबा सुद्धा हट्टाला पेटलेले, ते काही अडत नाही, ते काही मागे होत नाही. आणि आता बाबा म्हणतात की मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. इकडे नंदिनीला म्हणजे जीवापासून दूरही व्हायचं नसतं, तिने जीवाचा हात घट्ट पकडलेला असतो, पण इकडे बाबांनी जोरात ओढल्यामुळे जीवाचा हात तिच्या हातात सुटतो. काही क्षणापुरतं असं वाटलं होतं प्रेक्षकांनो की इथे यांच्या नात्याला आता पूर्णविराम लागतो की काय, पण खरा ट्विस्ट ना प्रेक्षकांनो आत्ता आपल्याला कळणार आहे. इकडे आता बाबांनी तर तिला खेचून आणलेलंच असतं. नंदिनी म्हणते की बाबा प्लीज 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 माझा हात सोडा. नंदिनी खूप रडत असते. नंदिनी म्हणते की मला जाऊ द्या ओ जीवांकडे. नंदिनी म्हणते की बाबा मी त्यांच्यात तुम्हाला बघते ओ. आणि धनंजय बाबा म्हणतात की काय? आता जीवाला असं वाटलं की परत काही तमाशा नको, तो बिचारा काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते की बाबा प्लीज. नंदिनी म्हणते की बाबा प्लीज मला जीवांशिवाय नाही जगता येणार. नंदिनी म्हणते की जीवा जर माझे नाही झाले तर मी मरून जाईल बाबा, प्लीज मला जाऊ द्या बाबा. पण बाबा सुद्धा हट्टाला पेटलेले, ते काही नंदिनीला जाऊ देत नाही. पण एक क्षण असा येतो ना प्रेक्षकांनो बघा, नंदिनी खूप गयावया करते की बाबा जाऊ द्या ना मला प्लीज बाबा. आता प्रेक्षकांनो इकडे काही बाबांना राहावल्या गेलं नाही आणि त्यांनी नंदिनीचा हात सोडला. पण हे असं सोडल्यानंतर सगळे विचारातच पडले की असं कसं काय झालं. आता बाबा नंदिनीला म्हणतात की जा नंदिनी, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा तुला मिळाला आहे. प्रेक्षकांनो बघितलं ना, मालिकेचा खरा ट्विस्ट तर हा आहे. आणि इकडे आता एकदम छान डायलॉग बोलता, जा नंदिनी जा, जिले आपली जिंदगी. आणि प्रेक्षकांनो सगळे आता जे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला आले असते ते सुद्धा यांचं हे बघून
खूप आनंदात असतात. खूप छान या दोघांसाठी टाळ्या देखील वाजवत असतात. आणि नंदिनी आता बाबांना मिठी मारते आणि म्हणते की बाबा. आणि बघा नंदिनी बाबांना म्हणते की बाबा. आता बाबा बघा कसं बोलतात, ते म्हणतात की मी तुझाच बाप आहेत ना, फील मी. आणि आता इकडे नंदिनी बाबांचं झाल्यानंतर लगेच जीवाकडे जाते आणि त्याला घट्ट अशी मिठी मारते. प्रेक्षकांनो, या दोघांचं तर प्रेम आता जिंकलेलं आहे. म्हणजे दोघांनी एक एक पाऊल पुढे गेल्यामुळे आता दोघेही 2 पावलं पुढे आलेली आहेत. आणि आता धनंजय बाबा सुद्धा जीवाकडे येतात आणि म्हणतात की हे जे सगळं होतं ना रे, हे नाटक होतं. बाबा म्हणतात का पण याच्या आधीचा राग माझा खरा होता, अगदी हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत. आणि बाबा म्हणतात की मला जाणवलं की तू खरंच हिरा आहेस. बाबा म्हणतात की माझ्या मुलीची पारख बरोबर होती. बाबा म्हणतात की माझ्या बायकोला कळालं पण मलाच कळायला वेळ लागला. आणि आता बाबा म्हणतात की मग या तय्याबलीला माफ करणार ना. प्रेक्षकांनो, आता हे तय्याबली वगैरे कधीतरी तो म्हटला असेल म्हणूनच आता बाबाही म्हणतात आणि सगळेजण आनंदाने हसतात. आणि आता हा जीवा सुद्धा त्यांना हात हे करतो आणि त्यांना मिठी मारतो. आणि सगळेजण यांच्या नात्यासाठी सुद्धा जोरदार अशा टाळ्या वाजवतात. आणि हा जीवा म्हणतो की पेपर सोडवण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा प्रश्न कठीण असतात. आणि जीवा म्हणतो की माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. आणि बाबा म्हणतात की तरी सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. बाबा म्हणतात की तुम्हाला एक द्यायचंय. जीवा म्हणतोय की काय काय द्यायचंय. आणि बाबा म्हणतात की तुमचं जग. आणि तेवढ्यात ते शारदाला आवाज देतात. आणि बघा शारदा काकू ते बॉक्स घेऊन तिथे येतात आणि जीवाला पण आनंद होतो. बाबा तो बॉक्स हातात घेतात आणि म्हणतात की तुमच्या फॅन्सने तुम्हाला काही गिफ्ट दिले होतात. बाबा म्हणतात की त्याला मी कचरा म्हणालो. बाबा म्हणतात की खरं म्हणजे माझ्याच डोळ्यात कचरा गेला होता. ते म्हणतात की आता सगळं मला साफ दिसतं आहे. आणि बाबा स्वतःच त्यांना म्हणतात की हॅप्पी व्हॅलेंटाईन डे जीवानंदिनी. सगळेजण आवाज करतात, टाळ्या काय वाजवतात. प्रेक्षकांना एकदम मस्त सेलिब्रेट झालेला असतो जीवानंदिनीचा व्हॅलेंटाईन्स डे. आणि सगळेजण म्हणतात की हे पीप हुर्रे, हे पीप हुर्रे. आणि आता नंदिनी तो म्हणते की आता मला सुद्धा जीवांना काहीतरी द्यायचं आहे. नंदिनी म्हणते की थोडं क्लिशे आहेत पण प्रेमात काही क्लिशे केलं नाही तर काय उपयोग. आता जीवा आपण विचारात पडतो आणि म्हणतो की असं काय देणार आहेस. नंदिनी म्हणते की जे तुम्ही दिलं तेच. जीवा म्हणतो की म्हणजे. आणि प्रेक्षकांना आता नंदिनी सुद्धा गुडघ्यांवर बसते आणि हार्ट शेप मध्ये जीवाला म्हणते की IOU. जे 16 डिसेंबरला जीवाने नंदिनीसाठी केलं होतं तेच. नंदिनी त्याला म्हणते की मी फक्त तुमचीच आहे, तुमची चकाचक बाई. आणि आता जीवाला ते काही आवडत नाही म्हणून तो तिला उठवतो आणि म्हणतो की तू वेडी आहेस का. नंदिनी म्हणते की ऐका ना. आणि तो जवळ कान नेतो तर तेवढ्यात ही त्याच्या गालावर किस करते. आणि सगळेजण हू हा म्हणजे त्यांचं चालू असतं. आणि बघा यांच्यासाठी केक देखील मागवलेला असतो. आणि हा केक बघून ते आनंद होतात. आणि इथे टायटल सॉन्ग लागतं या गाण्याचं म्हणजे या मालिकेचं. आणि हे दोघं छान असा केक कापतात. केक कापून झाल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जीवा आधी नंदिनीला भरवतो, नंदिनी नंतर जीवाला भरवते. आणि म्हणतो की काव्या दार उघडा. आणि ही काव्या ते स्केच हातात घेते. पार दरवाजाच्या बाहेर उभा बसूनच म्हणतो की काव्या म्याव म्याव. आणि बघा आता परत हा आपण म्याव म्हणणार तेवढ्यात काव्याने दरवाजा उघडते. आणि हा पार्थला असं वाटतं की तिने माफ केला आहे म्हणून तो असं लाडाने हात पुढे करतो तर त्याच्या हातावरती ते स्केच ठेवते. आणि बघा आता काव्या त्या गेस्ट रूम मधनं खाली येते. तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो की मला माहितीये एका मांजरीला दुसरीच मांजरी शांत करू शकते. पार्थ म्हणतो की एकेकाळी मी तुमचं चित्र काढलं होतं, आज मांजरीचं काढलं आणि तुम्हाला ते आवडलं, वाह थँक्यू. आणि ही काव्य बोलत तर नाही आणि तशीच ती तिच्या रूम मध्ये जाते. आणि तेवढ्यात हा पार्थ म्हणतो की काव्या मला माफ करण्यासाठी. कारण काव्याने परत त्यांच्या रूमचा दरवाजा लावून घेतलेला असतो आणि पार्थला बाहेरच उभं केलेलं असतं. आणि पार्थ म्हणतो की काव्या हे काय, मगाशी इथून गेस्ट रूम मध्ये गेल्या आणि आता गेस्ट रूम मधून इथे आल्यात. हा तो म्हणतो हॅलो काव्या, हॅलो काव्या. आणि काव्या त्याला परत दरवाजा उघडून म्हणते की कारण तिथे जीव घुसमटत होता माझा. ती म्हणते की मला जे सगळे दिवस आठवले जे मी तुमच्यासाठी प्रयत्न करत होते ते तुम्हाला दिसत नव्हते. आणि काव्या त्याच्यावर चिडून म्हणते की मला नव्हते आठवायचे ते दिवस पार्थ देशमुख. पार्थ म्हणतो की पण का. काव्या म्हणते की मला वाटलं होतं की तुम्हाला प्रेमाचा अर्थ कळला आहे पार्थ. आणि काव्या आता त्याला स्केच दाखवून म्हणते की पण तुम्ही सकाळी हे काय केलं. आणि
काव्या आता त्याला खडसावून सांगते की जोपर्यंत मी ते विसरत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि बोलणारही नाही तुमच्याशी. खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन्स डे. आणि जोरात दरवाजा लावून घेते. इकडं बिचारा फक्त पार्थ म्हणत असतो की काव्या ऐका ना, काव्या ऐका ना, काव्या. काव्या तर काही ऐकायलाच तयार नाही. पार्थ आता विचार करतो काय करू मी, सकाळची आता रात्र होत आली आहे. पार्थ म्हणतो की काव्या तुम्हीच सांगा आता काय करू मी. पार्थ म्हणतो की हॅलो काव्या, म्याव म्याव, हॅलो काव्या. पार्थ म्हणतो की काहीच बोलत नाहीये. बिचारा विचार करतच असतो आता हिला म्हणवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे. आणि बिचारा तिथेच त्या जिन्यावर बसवून घेतो. आणि प्रेक्षकांनो आता इकडे व्हॅलेंटाईन्स डे संपत आला आहेत पण यांचा आत्ताशी सुरुवात झाली आहेत. आणि बघा तर दोघेही चहा पित असतात आणि एकमेकांना चिअर्स करून फुरक्या मारत मिलन कॅफेमध्ये बसून हे दोघं चहाची मजा घेत असतात. आणि जीवा म्हणतो की गरम आहे. जीवा म्हणतो की आता नो कारे दुरावा, नो कारे बोला. आणि नंदिनी म्हणते की आता फक्त जीवांतिनीचा बोलबाला. इकडे जीवा म्हणतो की येस. आता नंदिनी म्हणते की जीवा या मिलन कॅफेमध्ये आपलं मिलन घडवून आणण्यासाठी पार्थ आणि काव्याने काय कमाल आयडिया वापरलीये. जीवा पण म्हणतो की खरंच. नंदिनी म्हणते की खरंच हुशारच आहे माझी बहीण. आणि इकडे जीवा पण म्हणतो की हा कमालच आहेत माझा बडे भैया. आता जीवा म्हणतो की त्याला फोन करून ना एक व्हर्च्युअल किस देतो. आणि बघा आता इकडे जीवाने आता बडे भैयाला म्हणजे पार्थला फोन केलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की स्पीकरवर आहेत. इकडे बिचारा पार्थ आता काव्याला कसं म्हणवायचं या विचारांमध्ये बसलेला असतो. आणि हा फोन आल्यावर तो उचलतो आणि म्हणतो की बोल जीवा. इकडे जीवा एकदम फ्रेश आवाजात म्हणतो. तो म्हणतो की बडे भैया तुझा आणि काव्याचा प्लॅन वर्क झाला भाई. जीवा म्हणतो की मुद्दाम भेट घडवून आणली ना इथे मिलन कॅफेमध्ये माझी आणि नंदिनीची. सो जीवांतनीचं मिलन होण्याचा साक्षीदार झाला आहेत हा मिलन कॅफे. पार्थलाही आनंद होतो आणि म्हणतो की वा वा कॉंग्रॅच्युलेशन्स. आता जीवा म्हणतो की अरे ऑल क्रेडिट्स गोज टू यू. तेवढ्यात नंदिनी त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणतो की काव्या सुद्धा. आणि नंदिनी म्हणते की पण खरंच सांगते पार्थ तुमच्यामुळेच आज आमचं अडलेलं पाऊल पुढे सरसावलं. तुमच्यामुळे आमची गाडी स्टार्ट झाली. नंदिनी त्यांना म्हणते की थँक्यू सो मच. आणि नंदिनी म्हणते की काय काव्याचा कुठेच आवाज येत नाही आहे, कुठे ती. आणि पार्थ म्हणतोय की आमचं सध्या जीवांदिनी झालंय. पार्थ म्हणतो की काव्या मॅडम सकाळपासून रुसलायत आमच्यावर. जीवा म्हणतो की आता तू काय नवीन माती खाल्ली. पार्थही म्हणतो की जाऊ दे रे खूप मोठा विषय आहे. पार्थ म्हणतो की आजचा पेपर काही सुटता सुटे ना मला. पार्थ म्हणतो की आमच्या कलेक्टर बाई त्यांचं मन दुखले आहेत. नंदिनी म्हणते की अहो पार्थ तुमच्या मांजरीला मनवण्यासाठी अवघड नसलं पाहिजे तुमच्यासाठी. आणि इकडे आता पार्थ म्हणतो की थँक्स नंदिनी आयडिया मिळाली मला. तो म्हणतो की सापडला मला मार्ग. आणि हा बोलत पण नाही पुढे म्हणतो की बाय थँक्स आणि लगेच फोन ठेवून देतो. आणि जीवा म्हणतो की याला काय मार्ग सापडला. नंदिनी म्हणते की आपण ना आपल्या चहावर फोकस करू. आणि इकडे आता पार्थचे प्रयत्न तर चालूच असतात. पार्थ काव्याला म्हणतो की काव्या दार उघडा, मी तुमच्यासाठी असं काहीतरी आणलं आहे जे तुम्ही बघितलात ना तर खुश व्हाल आणि मला माफ कराल. आता काव्या बिचारा पार्थ बिचारा वैतागतो. म्हणतो की ओ ऑफिस करणारी मांजर तुमच्या या लाडक्या बोक्याला असा त्रास देऊ नका ना. पार्थ म्हणतो की दार उघडा ना काव्या. आणि प्रेक्षकांनो इकडे आता काव्याने तर दरवाजा उघडलेला असतो पण बघा काव्याचा प्रेक्षकांनो लुकच चेंज झालेला असतो. मस्त येल्लो साडी खूप छान दिसत असते आणि पार्थ तिच्याकडेच बघत असतो. त्याची नजर काही तिच्यावरनं हटत नाही. प्रेक्षकांनो कोणाची हटणार आहे, एवढी छान दिसते आहे काव्या. पार्थ तिला म्हणतो की तुम्ही तयार पण झालात. काव्य म्हणते की बाहेर जायचं म्हटल्यावर तयार तर व्हावंच लागेल ना. पार्थ एवढा आनंदात असतो. तो म्हणतो की आपण बाहेर जातोय. काव्य म्हणते की नाही मी. ती म्हणते की आपण नाही मी. काव्य म्हणते की एकटीला घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी एकटीच बाहेर जाते. पार्थ म्हणतो की आजच्या दिवशी एकटीच कोण बाहेर जातं. काव्य म्हणते की का आजच्या दिवशी एकटीने बाहेर जायचं आणि असं लिहून ठेवलंय का कुठे. काव्य म्हणते की माझं ठरलं आहे मी जाते. आणि आता काव्या तिथनं निघून जाते. पार्थ तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण काव्य आता पार्थ तिचा डायरेक्ट हात धरतो आणि म्हणतो की काव्या थांबा. तो म्हणतो की माझ्या हातात काय आहे ते तरी बघून जा.
ती म्हणते की काय, आणि प्रेक्षकांनो त्याच्या हातात जे असतं ते काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र, आणि हेच सगळ्यात मोठं गिफ्ट असणार आहे. प्रेक्षकांनो आता पुढे बघायला मिळेल आपल्याला की काव्याने खरंच पार्थला माफ केलं आहेत की नाही. पार्थ आता ते मंगळसूत्र हातात घेतो आणि तिच्या गळ्याभोवती असं लावून दाखवतो की काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र जसं तुटलं होतं तसं नीटही मीच केलेलं आहे. हे गिफ्ट काव्याला खूप आवडलेलं दिसतंय. हे तर आपल्याला आज नाही पण उद्याच्या भागात तर नक्कीच बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. इकडे वसू आत्या रम्याला सांगतात की पार्थ आणि काव्या, जिव्हा आणि नंदिनी यांचं नातं अशापर्यंत पोहोचलं आहेत ना, त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं शक्य नाही. इकडे आता नंदिनी म्हणते की जे माझं आहे ते मला मिळालं, आणि इकडे पार्थ पण काव्याच्या फोरहेडला किस करून म्हणतो. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की मला नाही वाटत की त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी कापू शकेल. तेवढ्यात